100% सहभाग आहे आपल्या तिथून. अजून 100 बाया जाण्याचं हे सगळं मिळून आणलं आपण. तुम्ही उभा टाका मला. हा मी हे देतो ना. सध्या गंगाखेड शहरामध्ये पाणी प्रश्न, स्वच्छता, रस्त्यांचे प्रश्न या सगळ्या प्रश्नांनी प्रचंड प्रमाणात डोकं वर काढलेलं आहे. आणि आत्ताच आमच्या एका भगिनीने सांगितलं की गंगाखेडची अवस्था धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झालेली आहे. गोदावरी नदीला प्रचंड मोठा महापूर आलेला आहे. आमचा प्रसिद्ध नरशा आंघोळ करतोय. आजूबाजूच्या गोदाकाठावरील शेतकऱ्यांना, रहिवाशांना सतर्कतेचे इशारे दिलेले आहेत. गंगाखेडच्या बाजूलाच असलेलं मासुळी धरण 100% भरलेलं आहे. असं असताना सुद्धा आजही गंगाखेड शहराला 15 दिवसाला एकदा पाणी दिलं जाते. हा प्रकार फक्त नियोजनाअभावी आहे. कारण गोदावरी नदीत पाणी आहे, मासुळी डॅम भरलेला आहे, लाईटचा प्रश्न नाहीये. आत्ताच आम्हाला कळले की एक्सप्रेस फीडर पण इथलं सुरू आहे. असं असताना सुद्धा फक्त नियोजनाअभावी, या प्रशासकाच्या नियोजनाअभावी या शहराला पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे. येत्या 8 दिवसांमध्ये त्यांनी हा प्रश्न निकाली लावून या गंगाखेड शहराला 4 दिवसाला एकदा पाणी देण्याचं आश्वासन आम्हाला आत्ता अधिकाऱ्यांनी दिलंय. ते त्यांनी आश्वासन जर नाही पाळलं तर येत्या 5 ऑक्टोबर रोजी गंगाखेडच्या गोदावरी ते नगर परिषद एक भव्य असा कावड मोर्चा सर्वपक्षीय समविचारी पक्षांच्या वतीने काढला जाईल. आणि त्या पाण्याने, कावड मोर्चाने गंगेचं पाणी आणून मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला जलाभिषेक करण्याचं आंदोलन या ठिकाणी केलं जाणार आहे. दुसऱ्या प्रकारे या ठिकाणी रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. कचरा गाड्या वेळेवर येत नाहीत, आल्या तर ती माणसं व्यवस्थित कचरा घेऊन जात नाहीत. यामुळे संपूर्ण शहरामध्ये अतिशय उकिरड्याचं स्वरूप सगळ्या शहराला आलं आहे. रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. सतत झड चालू आहे पावसाची. आणि त्यामुळं कचरा व्यवस्थापन सुद्धा, घनकचरा व्यवस्थापनावर कोट्यवधी रुपये खर्च होत असताना हा पैसा नेमका जातो कुठं, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला आहे. आणि म्हणून कचरा व्यवस्थापने सुद्धा नगर परिषदेनं व्यवस्थित नियोजन करावं अशी मागणी आम्ही आज केली आहे. त्याचबरोबर या शहरामध्ये मोकाट जनावरांचा त्रास प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे. त्यात डुकरं, गाढवं, कुत्रे, यामुळे डुकरांमुळे अपघात होतात, गाढवांमुळे अपघात होतात. कुत्रे अनेक बालकांना, महिलांना, वृद्धांना चावत आहेत. कुत्र्यांमुळे सुद्धा अपघात होत आहेत. या सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे घातक आजारांची निर्मिती या मोकाट जनावरांपासून होत आहे. त्यांचा सुद्धा बंदोबस्त येत्या 8 दिवसामध्ये करावा अशी मागणी आम्ही आज सर्व आमच्या काँग्रेस पदाधिकारी, महिला भगिनी यांच्या वतीने केली आहे. त्याचबरोबर लाईटचा प्रश्न असेल आणि इतर सर्व समस्या, शहरात उघडे पडलेले मॅनहोल्स आहेत किंवा इतर ज्या काही समस्या आहेत त्यांची सुद्धा सोडवणूक त्यांनी 8 दिवसात जर नाही केली तर मोर्चा काढण्याचा इशारा आम्ही या निमित्ताने दिलाय. अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला 8 दिवसामध्ये हे प्रश्न निकाली काढण्याचा, सगळेच प्रश्न आम्हाला माहिती आहे एका दिवसात सुटणार नाही, परंतु हे प्रश्न निकाली लावण्याचे प्रयत्न करण्याचा आश्वासन त्यांनी दिले. ते न दिलं तर त्या 5 ऑक्टोबर रोजी भव्य असा कावड मोर्चा या नगर परिषद कार्यालयावर काढला जाईल. हीच सूचना देण्यासाठी, इंटिमेशन देण्यासाठी आज या शिष्टमंडळाने